आणि आता राज्यातल्या काही इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात। शरद पवार यांच्यावर रुबी हॉल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अशक्तपणा जाणू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। रुबी हॉल रुग्णालयामध्ये त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते। एक महत्त्वाची घडामोड आहे पुण्यामधनं। शरद पवार यांच्यावर रुबी हॉल रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांना याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं, डिस्चार्ज देण्यात आलेला होता। त्यानंतर ते आपल्या घरी परतले, मात्र आता पुन्हा एकदा त्यांना रुबी हॉल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केल्याची माहिती समोर येते। या सगळ्या संदर्भात सूत्रांनी माहिती दिली आहे। रुबी हॉल रुग्णालयामध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर आज सकाळीच त्यांना दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती समोर येते। अगदी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांना रुबी हॉल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। तब्बल 3 ते 4 दिवस त्यांच्यावर तिथे उपचार सुरू होते आणि तिथे उपचार घेतल्यानंतर ते पुन्हा एकदा आपल्या डिस्चार्ज घेऊन घरी परतलेले होते। आता त्यांना अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे त्यांना दाखल करण्यात आले। सुप्रिया सुळेंनी माहिती दिली ट्विट करत, बाबांना रुबी हॉल रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केलंय असं ट्विट करत त्यांनी माहिती दिली आहे।